बुद्धिस्ट रिलेटेड आहे हे. थायलंड वगैरेला जास्त ह्याचं मान्यता आहे. ती लोक खूप ह्यांना प्रेज करतात. एवीटी बनती है ना, उसके अंदर ये मीना जो आप कलर देख रहे हो ना, इसको बोलते हैं मीना. ओके. 6000 का पेयर है. ओके, तर बघू शकतात हे पूर्ण आहे ना सिल्वरचं आहे आणि त्याच्यावर हे असं मीना वर्क केलेलं आहे. ते वस्तू सुद्धा आहे, बघू शकतात. खूप सुंदर वाटते आणि त्याला हा मिरर आहे असं. सारे धागे से सिलाई होता है. ओके ओके ओके. क्या होता है कि सिलाई होने के बाद ऐसे फोल्ड हो जाएगा. करेक्ट. इसमें जो पेंटिंग बनाते हैं इसमें नॉर्मली कोई पेन या पेन्सिल कुछ यूज नहीं करता. ओके. तर बघायला असं वाटतं की ते लोखंडाचं आहे, पण हे मडचंच आहे. 800 आहे. तसंच ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स भेटून जातील, तसेच साईजेस आहे. हे देऊळ म्हणून पण यूज केलं जातं किंवा हे गिफ्टिंग आयडियाज म्हणून त्यांच्या देशामध्ये ते यूज केलं जातं. तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे वॉच आहे, ह्याला सुद्धा असं दरवाजा आहे, बंद करू शकतो. इथे एक आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण स्काउट हॉलला आलो होतो. इथे पारंपरिक कारागीर असं हे एक्झिबिशन भरले आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे आहे ना असे वेगळे वेगळे आर्टिस्ट आहे, ते आपले पेंटिंग किंवा त्यांचं जे वर्क आहे ते इथे घेऊन आलेले आहे. तर खूप सुंदर असं हे प्रदर्शन आहे. जे आर्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन ठेवतात किंवा जे आर्टिस्ट आहे त्यांनी नक्की इथे येऊन हे एक्झिबिशन बघावं. आणि सुंदर अशी त्यांनी पेंटिंग्स म्हणा किंवा वस्तू आहेत किंवा ज्वेलरीज आहेत ते हँडक्राफ्टेड आहेत, ते इथे घेऊन आलेले आहेत. तर ॲक्च्युली हे 15 आणि 16 तारखेला आहे. आज आपण 16 तारखेला हे शूट करतोय. लेट झालं आहे कारण आपण काल वेगळे एक्झिबिशन शूट्स केले, त्याचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले, तेही नक्की तुम्ही जाऊन पहा. तसंच हा व्हिडिओमध्ये आहे ना मी जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जर आपल्याला इथे यायला नाही भेटलं तर तुम्ही त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट करून ती वस्तू मागवू शकता. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू. तर इथे बघू शकता हा फर्स्ट काउंटर आहे. इथे अशा रजाई वगैरे आहेत. भैया कैसा है गालीचे का प्राइस? इस साइज में 3000 स्टार्टिंग प्राइस. ये क्या साइज है? 3x3 का है. 3x5 है. और ये वाले छोटे ये 18,500 का है. और ये ऊपर जो लगाया हुआ है 4x6 साइज है, 16,500. ओके. और इसमें वैरायटी भी है ना? ओके. तो बघू शकता ह्यांच्याकडे अशा प्रकारचे ना रजा आहे. और आपको कॉन्टैक्ट करना है तो आपका नंबर? मेरा नंबर है 9044228217. ओके. आपका नाम? अब्दुल कलाम. अब्दुल कलाम. थँक्यू. हाय. तर आता आपण या सेकंड काउंटरला आलो आहे. तर इथे बघू शकता छान असे ना पेंटिंग्स आहेत. तर हे ना टिबेटन आर्ट आहे. तर बघू शकतात खूप सुंदर असे ना हे आर्ट असतं ह्या लोकांचं. तर पाठी पण त्यांनी लावलेलं आहे. तर आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया बेसिकली टिबेटन आर्ट काय असतं. तो क्या बता पाओगे आप इस आर्ट के बारे में? आर्ट मीन्स हिमालयन बुद्धिज्म आर्ट. और ये आर्ट लाइक बुद्धिज्म हिमालयन आर्ट. Thangka means thang is cotton cloth, ka is like art. ओके. Or like a thangka painting especially for meditation or in the house inside like good positive energy like protection के लिए होता है. ओके. इसी का thangka painting होता है. ओके. तर इथे बघू शकतात खूप सुंदर अशी कलाकृती आहे ही. तसं हे पण बघू शकतात. हे बुद्धिस्ट रिलेटेड आहे. हे थायलंड वगैरेला जास्त ह्याचं मान्यता आहे. ती लोक खूप ह्यांना प्रेज करतात. तर बघू शकतात खूप सुंदर असे हे आर्ट फॉर्म आहे. और इनका प्राइस क्या है? ये 12,500 है. और ये वाला? और ये? ओके. अगर आपसे बाय करना है और कांटेक्ट करना है तो आपका नंबर? मेरा 6005347485. और आपका नाम? ओके. थँक्यू. तर आता आपण नारायण दास पाम लीफ इचिंग ओरिसावरून आलेले आहे. तर ह्यांच्याकडे हे एक वेगळा फॉर्म ऑफ आर्ट आहे जे पामच्या लीफपासून बनवलं जातं. तर आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया. तो हाय, तो आप क्या बता पाओगे? मैं बताऊंगा कि ये आर्ट कैसे बनता है. क्या होता है कि एक पैसा लीफ होता है. हाँ. ये होता है पाम लीफ होता है जो पत्ता पेड़ से उगता है. करेक्ट. पत्ते को साइज लेकर साइज से बना काट कर सिलाई करते हैं. सारे ये धागे से सिलाई होता है पूरा. ओके. सारे धागे से सिलाई होता है. ओके ओके ओके. क्या होता है कि सिलाई होने के बाद ऐसे फोल्ड हो जाएगा. करेक्ट. इसमें जो पेंटिंग बनाते हैं इसमें नॉर्मली कोई पेन या पेंसिल कुछ यूज नहीं करता. ओके. नॉर्मली इचिंग होता है. ये इसका आयरन नेल्डेड है. ओके. इससे सुई जैसे होता है पूरा. ओके. इससे क्या होता है कि ये पूरा इचिंग होता है इस तरह. तर बघू शकतात एका आयर्न निडलने ह्याच्यावर हे आर्ट काढलं जातं. बघू शकतात.
तर बघू शकता ह्याच्यावर एक काइंड ऑफ आर्ट तयार केलंय त्यांनी आणि मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे रंग वगैरे भरले जातात. इसमें कलर भरा जाता है. ओके, तो कौन सा टाइप का कलर होता है? जस्ट वॉटर कलर. ओके, मग बघू शकता जसं आपण नॉर्मल वॉटर कलर घेतो ना तेच यूज करतात ती लोक. दिस इज नॉर्मल वॉटर कलर. ओके आई टेक द कलर. ओके, दिस इज आई क्लीन इट विथ वॉटर. नॉर्मल वाटर. ओके, तर बघू शकतात अशा प्रकारे हे पाण्याने पुसतात की त्याच्यावर तो आर्टची डिझाईन फॉर्म होते. दिस आर्ट इज कंप्लीट. बघू शकता आता हा अशा प्रकारे आर्ट कंप्लीट झाला आहे. तशाच प्रकारे असा हा पूर्ण हे आर्ट केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन्स आहे. गणपती आहे, हे जंगल थीमचं आहे, तसंच इथे बुद्धिस्ट देवाचं आहे, तसंच इथे बघू शकता ट्रीजचं आहे. तर खूप डिफरंट फॉर्म्स आहे. और इन हर एक का क्या प्राइस है? सभी के अलग अलग प्राइस हाँ. है. बेसिक वर्क के ऊपर डिपेंड Okay. करता है. तो जितना आप वर्क करेंगे ओके उसके हिसाब से सब प्राइस है. ओके, जैसे कि आपने ये वाला देखा ये गणपति का, हां. ये 3500 500 का है. वर्क इसमें तर बघू शकता ह्याच्यावर खूप बारीक बारीक असं काम आहे याच्यावर. आणि इसमें कितना गणपती निकाला है? कितना गणपति है? 2 4 2 6 7 8 9 10 11 12 13 14 17 गणपती आहे आणि हा एक मधला 18. असं 18 गणपतींचं हे आहे. तसंच इथे पण बघू शकतात एलिफंट आहे. कृष्ण का 16,000 रुपए था ना वो हाँ. सारे मिलकर हाथी का रूप लिए पूरा. ओके यहाँ पर स्टोरी बना है कृष्ण का. सगरासुर मारते हुए उनका सारी यहाँ पर Okay. जो संडासुर अलग अलग असुर मारते हुए. ओके, जशी आपली कृष्णांची स्टोरी आहे ना त्याचे पूर्ण इथे फॉर्म आहे. त्यानंतर जे आपल्या गोपिका होता त्यांच्यापासून हा हत्ती फॉर्म केला आहे आणि कृष्णावरती बसले आहे. तर ते आर्ट असं डेपिक्ट करते आहे. और इसका कॉस्ट क्या है? ये 4,000 का है. हे 4000चं आणि हे आपण फ्रेम करून घरात लावू शकतो. तसंच इथे बघू शकतात. हँडमेड एन्व्हलप. ओके, हे एनवलप आहे. आता आपण पैसे घालून वेटिंगमध्ये देऊ शकतो. तसंच हे बुक मार्क आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस? 50 रुपीज. 50 रुपीज. हे बघू शकतात 100 रुपीज. हे 100 रुपीजचं आहे. तसंच हे काय? हां, बघू शकता खूप सुंदर. करेक्ट. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ इट? व्हॉट इज द कॉस्ट? 50 रुपीजचं आहे. तसंच हे पण बघू शकता. पॅनल 10 अवतार विष्णूस. ओके मत्स्य कश्यप वराह नरसिंह वामन परशुराम राम बलराम बुद्ध कल्की. ओके 10 अवतार. ओके ये ओपन है. ओके, ये ओपन है. यू विल सी द वाहन. एनिमल्स. करेक्ट. नो वाहन. एनिमल्स. ओके, डिफरेंट टाइप्स एनिमल्स. बघू शकता. एनिमल्स पार्ट्स. तर बघू शकतात हे बटरफ्लाय आहे. तर अशा प्रकारे हे आपण ओपन करून बघू शकतो. अशी खूप सारी अशी डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे. हनुमान का अंदर स्टोरी बना है. बघू शकता ह्याच्यामध्ये खूप बारीक बारीक असं काम आहे. तर अशा प्रकारे ह्यांचं हे सगळं आर्ट आहे. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका नंबर? मेरा नंबर है 9861182091. ओके, और आपका ये उड़ीसा में ही है ना? उड़ीसा का फेमस वर्ल्ड फेमस है रघुराजपुर जगह है वहाँ पर है. ओके, और आप शिपिंग करते हो? शिव. ओके, तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. यांच्याकडनं अशा प्रकारची वस्तू बाय करा. तर आता आपण इथे दुसऱ्या काउंटरला आलेलो आहे. तर इथे बघू शकता सुंदर असे ना नेकलेसेस आहे, तसेच इयरिंग्स आहेत आणि कडे वगैरे आहेत. तर ह्याच्यावर एक वेगळं फॉर्म ऑफ आर्ट केलेला आहे. तो भैया आप क्या बता पाओगे इसके बारे में? सर मैं राजस्थान से हूँ और ये राजस्थान की फेमस आर्ट है मीनाकारी. मैं सिल्वर पे मीनाकारी का वर्क करता हूँ. ये हमारा 4th जनरेशन है. ओके, मीनाकारी का वर्क कर रहा है. इसमें हम पहले सिल्वर का शील्ड या कोई भी जैसे ऑर्नामेंट बनाते हैं उसके ओके, ऊपर डिज़ाइन ड्राइंग करके इसकी इंग्रेविंग करते हैं. ओके, इंग्रेविंग करने के बाद जो केविटी बनती है ना उसके अंदर ये मीना जो आप कलर देख रहे हो ना इसको हाँ. बोलते हैं मीना. ओके, ये अलग अलग कलर के आते हैं. ओके. ये एक्चुअल में ग्लास होता है जिसमें अलग अलग मेटल ऑक्साइड मिलते हैं. ओके, तो अलग कलर बनता है. ओके, तो उस केविटी के अंदर उसको फिल करके उसको फर्नेस के अंदर मेल्ट करवा देते हैं. ओके. तो ये सारा सर जो है ये सिल्वर का है? जी जी प्योर. जी. और उसके ऊपर प्योर सिल्वर पे ही रहता है. ओके. तो जैसे ये बैंगल्स इनका क्या कॉस्ट है? ये बेंगल सब ऐसे अप्रोक्सीमेट आप डिजाइन के हिसाब से भी चलता है और मतलब ये सिल्वर का जो वेट होता है ना उसके हिसाब से है. एवरेज. तब जैसे ये है इसका क्या रेट है? ये है जैसे ये 6000 का पेयर है. ओके. तर बघू शकतात हे पूर्ण आहे ना सिल्वरचं आहे आणि त्याच्यावर हे असं मीना वर्क केलेलं आहे. तसंच इथे बघू शकतात नेकलेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तसेच आपलं हे लिकर बॉटल आहे.
हे पेटी आहे, तर अशा प्रकारची वस्तूसुद्धा आहे, बघू शकतात. खूप सुंदर वाटते आणि त्याला हा मिरर आहे असा. आणि इथे बघू शकतात सुंदर असे ना रिंग्स आहेत जे आपण हातात वेअर करू शकतो. इनका क्या कॉस्ट आहे स्टार्टिंग? सो इनका है ना ये 1200 से स्टार्ट. ओके, सो बघू शकता 1200 पासून स्टार्टिंग रेंज आहे. तसेच ब्युटिफुल असे इयरिंग्स आहेत इकडे आणि सुंदर असं ते कलेक्शन घेऊन आले. तसंच इथे बघू शकतात हे पेंडेंट्स आहे, तर याच्यावर छान असं मोराचं काम केलेलं आहे. इनका क्या कॉस्ट है? सर ये वाला 1000 रुपीज का है, ये 1300 है, 2600. ओके, 1800. तर बघू शकतात रिजनेबल रेट्स आहेत. तसंच हे छोटे इयरिंग्स हवे असेल तर हे आहेत तुम्हाला घालायला. असेच कडे आहे आणि इथे पण नेकलेस है. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका नाम और? मेरा नाम लोकेश सोनी है और कांटेक्ट करना है तो मेरे ब्रांड का नाम है SG आर्ट्स. मैं नाथद्वारा से आता हूँ. SG आर्ट नाथद्वारा में फेमस सेमिनार है. ओके, तो इसी पे आपको कांटेक्ट करेंगे तो आप पैन इंडिया शिप भी करते हो? जी बिल्कुल. ओके, तर नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करून ह्यांच्याकडे अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही मागवून घ्या. खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन ज्वेलरीमध्ये ते घेऊन आलेलं आहे आणि सिल्वरमध्ये आहे, म्हणजे हे आपल्याला लॉंग टाईम यूज करू शकतो. थँक्यू. तर आपण नेक्स्ट काउंटरला मूव्ह करतो आहे. तर ह्यांच्याकडे बघू शकतात बीड्स रिलेटेड ज्वेलरीज आहे इकडे, खूप प्रकारचे आहेत. तसं हे बघू शकता. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस वन? 850. व्हॉट मटेरियल इज दिस? ब्रास. अँड दिस वन? 650. तर बघू शकतात खूप वेगळे वेगळे असे ज्वेलरीज आहे आणि एथनिक कलेक्शन आहे. तसंच हे बघू शकतात ब्रासवर आहे. तसंच हे एक बघू शकतात तुम्ही, खूप सुंदर आहे कलेक्शन ह्यांचं. इसका क्या कॉस्ट आहे? 850. तसेच तुम्ही हे कडे बघू शकतात ह्यांच्याकडे, तर हे पण खूप सुंदर आहे. तसेच इथे नेकलेसेस आहेत. इथे बघू शकता तुम्हाला जर असे मोठे रिंग्स आवडत असेल ना तर ते सुद्धा आहेत यांच्याकडे. तसंच हे बघू शकतात. तर सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडे. इयरिंग्स आहेत. तो ये सब किस इससे बना जाता है? ओके, और आप कहाँ से हो? हिमाचल से आए हो. और आपका नाम? सोनम. ओके, और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर? 9810183342. ओके, आप क्या बता पाओगे इस आर्ट के बारे में, आपकी ज्वेलरी के बारे में? एथनिक डिजाइन है सब. पहले हम ज़्यादा सिल्वर में करते थे, नाउ वी स्टार्टेड डूइंग ब्रास आल्सो. ओके, तर बघू शकतात ब्रास कलेक्शन पण आहे, कारण आजकाल हे जास्त ट्रेंडिंग आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर असं नाजूक हवं असेल तर अशा प्रकारचं आहे, हेवी हवं असेल तर हे आहेत. तर बघू शकतात खूप डिफरंट व्हरायटी आहे. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं बाय करा. थँक्यू. तर हे बेंगॉलवरनं आले आहे. हे त्यांचं जे आर्ट आहे तिकडचं ते घेऊन आले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हाय, नमस्ते, मेरा नाम लालटू चित्रकर, हम वेस्ट बंगाल से आए हैं. ये बंगाल पट्टचित्र एंड कालीघाट पेंटिंग, ये हमारा पेंटिंग का सब स्टोरी रहता है, कहानी के साथ साथ पेंटिंग, और ये सब नेचुरल कलर से हम बनाते हैं. ओके, क्या नेचुरल कलर्स होते हैं? जैसे कि फूल पत्ता कलर से, कांचा हल्दी का जूस, चूल्हे की मिट्टी, बीन्स का पत्ता, ओके. अपराजिता फूल, मतलब सब हम ऑर्गेनिक कलर हैं. ओके, तर इथे बघू शकतात हे एक आर्ट आहे. अभी ये आर्ट का क्या स्टोरी है? ये दुर्गा माता का स्टोरी है. ओके, दुर्गा माता का स्टोरी है. ये कालीघाट, ये सब बाबू कल्चर बंगाल में जो कपल का. ओके, और ये जो है और ये सब एक्रिलिक कलर से बनाए हैं वुड का ऊपर. ओके. ये वाशुबुला ट्रीज है. ओके, ये सारा वुड पे है, इसके ऊपर डिजाइन किया है. और इसका क्या कॉस्ट है? 500 अलग अलग प्राइस है. ओके, तर बघू शकतात किती सुंदर अशी ह्याच्यावर ना डिझाईन काढलेली आहे आणि हे पूर्ण वुडवर आहे. तर हे सर्विंगसाठी किंवा आपण असं शोपीस म्हणून सुद्धा ना वॉलवर वगैरे हँग करू शकतो. तसं तिथे ट्रे पॅटर्नमध्ये आहेत. तर ह्याच्यात खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल. तसंच टी कॅटल आहे बघू शकतात. इसका क्या कॉस्ट है? 1200. ओके, ह्यात पण तुम्हाला बघू शकता डिफरंट शेड्स आहेत आणि सुंदर कलर आहेत त्यांच्याकडे आणि ब्युटिफुल असं आर्ट हे इथे घेऊन आलेले आहेत. तसंच इथे बघू शकता तुम्ही. इनका क्या रेट है स्टार्टिंग? 1500 विदाउट फ्रेम ना? विदाउट. हां, आणि आपण हे असं प्रकारचं घेऊन आहे ना आपण फ्रेम करू शकतो. हे असं मटेरियल आहे. ये क्या मटेरियल है? आर्ट पेपर एंड क्लॉथ पेस्टिंग बॅक साइड. ओके, तर पाठी बघू शकता ती लोक कपडा पेस्ट करतात असा आणि त्याच्यावर तो पेपरवर हे पेंट केलं जातं. तर हे ब्यूटीफुल आर्ट आहे. अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका नंबर 9635592907. ओके, नाम? लालटू चित्रकर. ओके, थँक्यू. तर आता आपण नेक्स्ट काउंटरला आलेलो आहे. मोहम्मद अयूब ताहिर वुडन ब्लॉक मेकर. तर ते ना वुडनपासून अशा प्रकारच्या वस्तू बनवतात. तर बघू शकतात खूप सुंदर सुंदर अशा वस्तू यांनी इथे डिस्प्लेला लावलेल्या आहेत. ये मेहंदी काय आहे ना? नहीं, दिस इज ब्लॉक्स फॉर प्रिंटिंग ऑन पेपर. ओके, ऑन पेपर अँड ऑल ऑफ दॅट.
पेपर क्लॉथ दोनों फ्लिप ओके, कर सकते तर बघू शकतात तिथे पण लावलेलं आहे त्यांनी, खूप सुंदर. ये पिछवाई आर्ट है ना? हैं। ओके एक्चुअली हमने ब्लॉक्स बनाए, ये कम्बिनेशन ऑफ 2 ब्लॉक्स है। ओके एक राजस्थानी मिनिएचर आर्ट का पेंटिंग है, एक ओके पिछवाई का, ओके और जो है ये हमने ब्लॉक्स बनाए। ओके, ये सिर्फ ब्लॉक आहे, ये आपण वॉल पे हँग कर सकते हैं. तो अशा प्रकारे ना हे वॉलवर आपण हँग करू शकतो. त्याला असं हे दिलं, तसं स्टँड पण आहे बघू शकतात तुम्ही. शीशम की लकड़ी यूज करते हैं। ओके ठीक है, प्लेन वर्टिकल ग्रेन बनाते हैं। ओके. जैसे ये पूरा लॉग है ना, उसको स्लाइस में काटते हैं ऐसे। ओके फिर इसको जैक लेंस से प्लेन करते हैं, उसके बाद जो है डिजाइन ड्रॉ होती है, फिर कटिंग होती है। ओके. ये सारे process होते हैं। आप कहाँ से आए हो? मैं यूपी फरुखाबाद से। ओके, तो हे यूपीवरनं आलेले आहे. लेकिन तर अब खूप दिल्ली में रहता हूँ। ओके, दिल्ली में रहते हो आप, तो ये दिल्ली से करते हो? जी। तर हे बघू शकतात सुंदर सुंदर आर्ट आहे. हे सगळं ना वुडनवर बारीकीने बघू शकतात कार्व केलेलं आहे सगळं. तसंच आपल्याला कॅन्डल होल्डर आहे. ये क्या है? बुक एंड्स है, ओके इसमें किताबें रखी हैं, इसमें ओके. बुक एंड्स है। तसंच हा बघू शकतात मसाल्याचा डबा आहे, इकडे पण आहे. ये खोल के दिखा सकता तर बघू शकतात ह्याच्यात आपण ना मसाले ठेवू शकतो आणि वरती लागे. इसका क्या कॉस्ट आहे? 1250 हे 1250चं आहे आणि हे प्युअर वूडचं आहे. शीशम. फाइन कटिंग। ओके, तर हे बघू शकता आजकाल हे खूप ट्रेंडिंग आहे. तसंच हे बघू शकतात, तर खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत त्यांच्याकडे. और आपको अगर कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर? मेरा इंस्टाग्राम पे आप मेरा कलेक्शन देख सकते हैं। ओके, तर हे बघू शकतात AJ क्राफ्ट हे त्यांचं ब्रँड नेम आहे. त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तसंच त्यांनी खाली त्याची इन्स्टा ID दिलेली आहे. तर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा प्रकारची कुठल्याही वस्तू तुम्हाला हव्या असेल ना तर तुम्ही यांच्याकडनं मागवू शकता. थँक्यू. तर इथे बघू शकतात कल्याणवाल साहू पेंटिंग पिछवाई राजस्थानवरनं हे आलेले आहे. तर ह्यांच्याकडे सगळे हे पिछवाई पेंटिंग वगैरे आहेत. तर खूप सुंदर सुंदर असे ह्यांच्याकडे डिझाईन्स आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि ब्यूटीफुल असे हे आर्ट वर्क घेऊन आलेले आहे. तो सर आप क्या बता पाओगे इस पेंटिंग के बारे में? वही ये श्रीनाथ जी के मंदिर में पीछे की साइड में लगती है, पीछे हैंग करती ओके, है। ये 450-500 साल पुरानी कला है। करेक्ट. कंटिन्यू कर रहे हैं। ओके, तो इसको बनाने में कितना टाइम जाता है एक पेंटिंग आपको? सबका अलग वर्क के अकॉर्डिंग है, वर्क जैसा जैसे है वर्क के according। ओके, तर बघू शकतात खूप सुंदर असं हे पेंट आहे. इसका क्या कॉस्ट आहे? इसका है 1500, 1200। ओके, तर बघू शकतात घेऊ तसं त्यांच्याकडे कॉस्ट आहे. आणि हे गाय होती आहे ना, हे सगळं गायीचं चित्र आहे, हे बघू शकतात. तसंच हे बघू शकतात, खूप सुंदर वाटते आहे. तसंच हे बघू शकतात. आणि हे सगळ्यात ब्यूटीफुल असं आर्ट आहे. ये क्या पेपर पे बनाया जाता है? पेपर पे नहीं, ये क्लॉथ पे है, कॉटन क्लॉथ। ओके, ये क्लॉथ आहे. ओके नेचुरल पिगमेंट्स यूज किए। ओके, तर हा क्लॉथ आहे, त्याच्यावर हे डिझाईन काढलेलं आहे. और इसका कॉस्ट क्या है? इसका 3000। 3000 सिर्फ ये ना, फ्रेमिंग करके नहीं, फ्रेम अलग से करना है हमको. तर हे आपण असं घेऊन आहे ना स्वतः फ्रेम करू शकतो. तर बघू शकतात, सर इथे बघू शकतात आपलं देवाचं आहे. हे कोणते भगवान आहे? श्रीनाथ। हे श्रीनाथजी आहेत. तर श्रीनाथजीचं आहे. तसंच हे आपलं कृष्णाचं आहे, बघू शकतात. यामध्ये पण डिफरंट त्यांचे आर्ट्स दाखवलं गेलेलं आहे, बघू शकतात. खूप ब्युटिफुल असं आर्ट आहे. ह्याच्यामध्ये पण वेगळे कॉन्सेप्ट आहेत त्यांच्याकडे. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर? तर बघू शकतात हे त्यांचं कार्ड आहे, कल्याण माल साहू. ते राजस्थानवरून आलेले आणि त्यांनी त्यांचा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं तुम्ही अशा प्रकारचे पेंटिंग्स बाय करू शकतात आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकतात इंटिरियर्ससाठी. थँक्यू. तर नेक्स्ट काउंटरला इथे बघू शकतात सगळ्यांना ह्या मॉडपासून बनवलेले आहेत. तो ये क्या है भैया? टी लाइट होल्डर्स है। ओके, क्ले पॉटरी में हमने इनको थोड़ा सा बदला है कि किस तरह से क्ले आर्ट को और मॉडर्न बना के Correct. घर में डेकोरेटिव बनाया है। ओके, तो हम लोग इसे फेस्टिवल पर नॉर्मली टेबल पर एक टी कैंडल अंदर डाल के लैंप की तरह यूज करते हैं। ओके, तर हे लॅम्प म्हणून आपण यूज करू शकतो. ह्याला बघू शकतात खाली सगळीकडे असे होल आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण टी कॅन्डल्स ठेवू शकतो. आणि त्याने काय होईल तर ह्याची जी एक आर्ट आहे ती आपल्या घरामध्ये येईल त्या दिव्याच्या रोषणाईने. तर ह्याच्यामध्ये पण खूप वेगळे फॉर्म्स आहेत, बघू शकतात. तसंच इथे आहे ना ह्यांनी इयरिंग्स बनवले, हे पासूनच क्लेपासूनच आहे. इसका क्या कॉस्ट है? इसमें 150 स्टार्टिंग है.
ओके, तर हे 150 पासून स्टार्टिंग आहे. तसंच इथे बघू शकतात नेकलेसेस आहे. इथे पण आहेत बघू शकतात इयरिंग्स. आणि हे आहे ना पॉट्स टाइप बनवले. ये क्या मटेरियल से बनाया है? ये भी मड है, मिनिएचर पॉटरी है ये. ओके, ये भी मडी आहे. ओके, तर बघू शकतात, बघायला असं वाटतं की ते लोखंडाचं आहे पण हे मडचंच आहे. तर ह्याच्यामध्ये हे पॉटरीजचं सेट बनवलेले आहे. इनका क्या कॉस्ट आहे? ये 4000 स्टार्टिंग है पर पीस. ओके, बघू शकता हे एवढं आहे ना, हे 4000चं आहे. तसंच इथे बघू शकतात वेगळे सायझेस अँड शेप्स ऑफ पॉट ठेवलेले आहेत. तसं इथे हे वेगळं फॉर्म ऑफ पॉट्स आहेत. तर खूप डिफरंट असं हे आर्ट आहे आणि हे त्यांचं कल्चर डेपिक्ट करतात. तर हे बघू शकतात इथे ताट आहे, पेला आहे, तसंच इथे तांबे आहे, टोप आहे, जग आहे. हे सगळं आहे ना मातीपासून बनवलेलं आहे. इनका क्या प्राइस आहे? ये 5000 का सेट है. फुल सेट तुम्हाला हा 5000ला येईल. तसं आपण इंटिरियर डेकोरेशनसाठी सुद्धा हे वापरू शकतो. आणि हे बघू शकतात इकडे हे आपण असं घरात आहे ना वॉलला लावू शकतो एक शोपीस आयटम म्हणून. तर ह्यामध्ये पण एक वेगळा प्रकार आहे. तसंच इथे हा एक वेगळा सेट आहे. इनका क्या कॉस्ट आहे? 2800 स्टार्टिंग. ओके, आणि हे जे आहे 4500 आहे आणि हे 5500 आहे. तर बघू शकतात ह्यांच्याकडे अशा प्रकारचं हे आर्ट आहे जे क्लेपासनं मडपासनं बनवलं जातं. तर आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया ये करने का उद्देश्य क्या है. जो डाई का आर्ट है, अभी ये वाला जो हम आपको दिखा रहे हैं, इसको कागजी पॉटरी बोलते हैं, जो अलवर का फेमस है. कागजी पॉटरी इसलिए बोलते हैं कि मिट्टी का बहुत पतली लेयर में बनाते हैं जैसे कागज का. करेक्ट. और अभी सिर्फ इंडिया में हमारी फैमिली ये वर्क करती है. Okay. सिर्फ एक फैमिली है. ओके, जो आप ये काम करते हो. तर बघू शकतात हे ह्यांचं जनरेशन है, हे जे अशा प्रकारची वस्तू आपल्यासाठी बनवत आहे. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर. जी हाँ, हमारा मोबाइल नंबर है, इंस्टाग्राम पेज है, यूट्यूब चॅनल है, फेसबुक. तर बघू शकतात पॉटरी स्टेशन त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यांचं राजस्थानमध्ये शॉप आहे आणि त्यांचं इन्स्टा आणि FBला सुद्धा पेज आहे. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याकडनं अशा प्रकारच्या वस्तू बाय करा. थँक्यू भैया. एक मिनिट बताओ. तर हे बघू शकता आपण इथे आलो ना, इथे व्हरायटी ऑफ चप्पल्स आहेत. ओके, तर इथे बघू शकतात. ये कलमकारी कपड़े में होता है, विथ हील होता है, वेज हील होता है. ओके, हैंडमेड होता है. और ये ज्वेलरी होती है, ऑफ साइड ज्वेलरी इसको बोलते हैं, जो ओके, इयररिंग होते हैं, ज्वेलरी, करेक्ट. नेकलेस होते हैं, ये उनमें बना होता है. ओके ये जूती होती है प्योर की. ओके नीचे और ऊपर दोनों लेदर स्टिचिंग होती है, पेस्टिंग वाला नहीं होता है. ओके इसमें 3 से 4 कलर मिलते हैं. ओके, इनका क्या कॉस्ट है? ये 1200 के. ओके, और ये वाले? ये 1000. ओके, तर बघू शकतात रेट्स आपण इथे दिलेले आहे. ये कोल्हापुरी में बोलते हैं, लेकिन ये बनका वहाँ का ओल्ड होता है, सबसे पुराना मॉडल है. ओके ये सिर्फ लेदर में बनता है. ये कैमल लेदर का होता है. ओके. नीचे सोल लगा होता है, सिल्क. ओके, PVC सिल्क बोलते हैं. ये कैमल के सिंस के बना हुआ है. हाँ, ओके. ये 750. तर हे 750 रुपयाला आहे. कौन सा भी लो इसमें से, राइट? हाँ जी, कौन सा भी. तर आता आपण इथे मूव करतो आहे. और ये कलमकारी कपड़ा होता है, करेक्ट. सब डिजाइन. ये ऑक्सीडाइज का ज्वेलरी होता है. ओके, इसका क्या कॉस्ट है? ये 1000 का है. बघू शकता हे 1000चं आहे. इसमें बेल्ट भी है, यूज भी कर सकते हैं. ओके, ये पूरा एक डिजाइन. तसं हे पूर्ण कलेक्शन आहे त्यांचं. तसंच इथे बघू ये शकतात. अंगूठा पट्टी होती है. ओके, इसका क्या कॉस्ट है? ये 850 के होता है. ओके नीचे सीट लगी होती है और ये कपड़ा होता है. ओके. कॉटन हे वॉश कर सकते हैं ये आराम से वॉश ओके. वाली ये भी होता है. ओके. तसंच इथे हे सगळे त्यांचं आहे ना कलेक्शन आहे. और इनका कॉस्ट क्या है? 850 का. 850 मध्ये आहे. तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांचं ब्रँड नेम आहे पंजाबी ज्योती कलेक्शन. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि यांच्याकडे अशा प्रकारचे ज्योतीज तुम्ही मागवू शकतात. सब मंगा सकते हैं. और पॅन इंडिया डिलिव्हरी बी करते हो. ओके, थँक्यू. तर आता आपण आलो आहे तनिष्का ज्वेलर्स. हे महाराष्ट्रामधनं आले. ह्यांच्याकडे सिल्वरचे पण ज्वेलरीज आहेत. तर मॅम तुम्ही आज काय घेऊन आलाय तिकडे? इकडे आपलं सिल्वरमध्ये प्युअर सिल्वर आहे 95चं. ओके. जे सगळे आपले ट्रॅडिशनल दागिने आहेत, हँडमेड आहे आपलं. ट्रेडिशनल आपलं चित्ताक आहे, कोल्हापुरी साज आहे, वज्रटीक आहे आणि बकुळी हार आहे. हा कोल्हापुरी साज आहे, हारच्यामध्ये आहे. तन्मणी आहे गोल्ड प्लेटेड चांदीवरती. हा पण तन्मणी आहे असं. ओके. आणि ह्यांची काय कॉस्ट आहे? त्याची वेट वाईज त्याचं जे काम असेल त्यावेळेस. लक्ष्मी हार आहे हा एक वेगळा असं. ओके. हा चित्ताक आहे आपला फर्स्ट नेकलेस, एकदम ट्रेंडी करेक्ट. आणि ऑथेंटिक आहे. हे आहे वज्रटीक, तारामंडळ आहे, बिलवटीक आहे, ही आपली बोरमाळ आहे, जोंधळे माळ आहे, करेक्ट.
तसा हा कडा आहे. हे शिंदेशाही तोडे आहेत. बरोबर. ह्यांची काय कॉस्ट आहे? वजनावरती आणि त्याचं काम जसं असेल. हे पारिजातक तोडे आहेत. ओके. हे गव्हाचे पॅटर्नमध्ये. हे गहू तोडे आहेत. ओके. तसंच हे बघू शकता स्टोन्समध्ये आहे. स्टोन्स. तर खूप व्हरायटी ऑफ ना ऑप्शन्स हे इथे सिल्वरमध्ये घेऊन आलेले आहेत तुम्हाला. बघू शकतात लक्ष्मीचे कॉईनचे इयरिंग्स आहेत. परत चंद्रकोरचे आहेत. तर खूप ब्युटिफुल असे डिझाईन्स आणले आहेत ह्यांनी इकडे सिल्वरमध्ये. तसेच हे फॉर्मिंगचे आहेत का? हे चांदीच्या वरती गोल्डचं प्लेटेड केलेलं आहे. तुम्हाला ॲज इट इज गोल्ड म्हणून ते घालता येणार आहे. एकदम गोल्ड. तर इथे हे सगळं गोल्ड प्लेटेड आहे. हा चंद्रहार आहे, हा गजराहार आहे, दुर्वा हार आहे. त्याच्यानंतर हा आहे बकुळीचा हार प्युअर सिल्वरमध्ये. हे कीर्तिमुख आहे. तुम्ही कीर्तिमुख जर यूट्यूबला सर्च केलं तर सर्व तुम्हाला स्टोरी येईल त्याची. प्रत्येकाला वेगळा मिनिंग आहे, प्रत्येकाला वेगळा स्टोरी आहे. करेक्ट. तसंच इथे बघू शकतात हे सगळं ना गोल्ड फॉर्म मध्ये आहे. हे गोल्ड प्लेटेड. ओके. ह्याला काय म्हणतात? महाराणी टीक आहे. महाराणी टीक आहे. तसंच हे कॉईनचं आहे. हे बघू शकतात गोल्ड प्लेटेड मध्ये आणखी सुंदर वाटते आहे. हे धनापेटी आहे. ओके. बघू शकता. तसंच गुलाब तुळशी आहे. वाव सुंदर. हे सर्व बाहेर आता भेटत नाही. एकदम रेअर झालेलं आहे हे कलेक्शन. तर त्यामुळे तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून आहे ना ह्यांच्याकडनं ह्या वस्तू मागवू शकता. मॅम जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर तुमचा नंबर? माझा नंबर आहे 8055526969. तनिष्का ज्वेलर्स कोल्हापूर. ओके. तर नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा ना असे पारंपरिक ज्वेलरीज त्यांच्याकडनं बाय करा. थँक्यू. बघू शकतो ना की ह्या लोकांनी हे राजस्थानवरनं खूप सुंदर असे ज्वेलरीज घेऊन आले. हे सगळे बघू शकतात स्टोन्स आहेत ह्याच्यामध्ये. ओरिजिनल स्टोन. ओके. मिलेगा भी नहीं. ओके. ये टर्कॉइज है और इसमें ओके पर्ल है, एमेथिस्ट है, पेरिडोन. ओके. तर ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे स्टोन्सचा वापर करून हा नेकलेस बनवलेला आहे. इसका क्या कॉस्ट आहे? इसका 70,000. हे 70,000चा हा नेकलेस आहे. तसं इथे पण बघू शकता हा एक सुंदर नेकलेस आहे. इयरिंग्समध्ये पण आहे ना तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन्स आणि सायझेस भेटून जातील. तसेच रिंग्स आहेत आणि हे तुम्ही कडे बघू शकतात. खूप सुंदर आहे. ह्याच्यावर सुंदर असं काम केलेलं आहे. इनका क्या कॉस्ट आहे? 12,000चे. तसंच हे बघू शकतात. आणि हे सिल्वर आहे ना? ओके. हे सगळं सिल्वरमध्येच आहे यांचं. त्यामुळे हे कसं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमचं. तसंच हे बघू शकता ते मदर ऑफ पर्ल आहे. ओके. ओके. असे खूप सारे त्यांच्याकडे अशा वस्तू आहेत इकडे. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर? माय नंबर इज 9818749359. ओके. ब्रँड नेम? उदयपुर. माय नेम इज जतिन. आई एम फ्रॉम उदयपुर. ओके. थँक्यू सर. तर इथे बघू शकतात अरुण मालापकर आर्ट शोलापित. हे वेस्ट बेंगॉलचं आर्ट आहे. तर इथे हे ह्यांनी आहे ना फ्लावर्स बनवलेले आहेत बघू शकतात. तसंच इथे हे बघू शकतात हे ना एक कार्विंग आहे. सर इस आर्ट को क्या बोलते हैं और कैसे बनाया जाता है? ये आर्ट को क्या बोलते हैं और कैसे बनाया जाता है? ये आर्ट को बोलते हैं शोला वर्क बोलते हैं, कोई शोला वुड बोलते हैं. बेसिकली ये वाटर प्लांट. ओके. वाटर रीड. ओके. तो वो जो कच्चा रहता है तो अंदर वाइट रहता है, ऊपर ग्रीन कलर का आता है. और उसको काट के लेके आते हैं हम. उसके बाद धूप में सुखाते हैं हम. जब सूख जाता है तो वो तरफ बेंड हो जाता है, सीधा करना पड़ता है. उसके बाद ऊपर का जो छिलका है ब्राउन कलर का आता है. तो अंदर वाला व्हाइट वो सॉलिड होता है. उसको निकाल के जैसे लकड़ी काटनी होता है वो हार्ड है, ये सॉफ्ट है. ओके. फर्क है. ओके. तो इजिली मोल्ड होता है. तो इस प्रकार का अपन उसके ऊपर कोई भी ये जो है ना इसमें पहले मिट्टी का मोल्ड बनाना पड़ता है. ओके. पहले मिट्टी का. ओके. उसके बाद डाई बनाते हैं हम प्लास्टर पेरिस से. हाँ. बन जाता है तो मिट्टी निकाल देते हैं. तो शोला पीस से प्रेस्टिंग करते हैं. ओके. उसके बाद पेंटिंग किया जाता है. उसमें कार्विंग अलग से किया है. ओके. ये बॅम्बू मेरा काम नहीं, ये दूसरा का. ओके. तर बघू शकतात खूप सुंदर असं हे डिझाईन केलेलं आहे. तसंच गणपती बाप्पा आहे. तर ह्याच्यामध्ये छोटं सुद्धा आहे. और इनका कॉस्ट क्या है? ये 300, 500. हे 300 आहेत. हे 500 आहे मोठे वाले. तर बघू शकतात खूप सुंदर सुंदर असं हे आहे. और वैसे ये भी है ना 100 रुपीज एक काठी आहे. तर बघू शकतात ही अशी 100 रुपयाची एक काठी तुम्हाला येऊन जाईल. ये भी सेम वुड से बनाया हुआ है ना? ओके. तो बघू शकता अशा प्रकारे आपण फ्लावर पॉटमध्ये हे डेकोरेशन म्हणून यूज करू शकतो. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर?
मोबाइल है 8001620028. नाम अरूप मालाकर. ओके. तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांच्याकडनं बाय करा. थँक्यू. तर हे आहे जनगीट द्वारिका कवड, राजस्थानवरून आलेलं आहे. तर इथे बघू शकतात हे राजस्थानचं ट्रेडिशनल वेअर आहे त्यांचं. तर त्याचे कठपुतली बनवलेले आहे. तसंच पाठी हे बघू शकता छान असं टेम्पल सारखं बनवलेलं आहे. ये क्या है? कावड़ कहते हैं इसको. ओके, कावड़ कहते हैं. स्टोरी होता है. इसका महत्व क्या है? पूजा के लिए भी काम आता है, किसी को डेकोरेशन मिलती है. ओके. ये इसमें दुर्गा का सब वाव. तर बघू शकतात सगळ्या देवांचं ना ह्याच्यामध्ये पिक्चर काढलेलं आहे. हे देऊळ म्हणून पण यूज केलं जातं किंवा हे गिफ्टिंग आयडियाज म्हणून त्यांच्या देशामध्ये ते यूज केलं जातं. तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे वॉच आहे, ह्याला सुद्धा असा दरवाजा आहे, बंद करू शकतो. तर इथे एक आहे, ये बुक की तरह खुलता है. हाँ, बुक की तरह खुलता है और बुक की तरह बंद होता है असं त्यांना म्हणायचं आहे. तसं हे बघू शकतात, असं पण आहे, हे बघू शकतात. आणि मग हे असं ओपन करायचं आपण आणि ते हे यूज करायचं आहे. तर हे अशा प्रकारे दिसतं. बघू शकतो खूप सुंदर असं हे आपल्याला ना प्रत्येक देशातलं आपल्याला काही काही कलाकृती अशा एक्झिबिशन्समध्ये बघायला भेटतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. तर जय श्री श्रीराम. तर हे आपलं श्रीरामाचं आहे, याच्यावर सगळं श्रीरामाचं आर्ट आहे. तर ही कृष्णाची स्टोरी आहे ह्याच्यावर. तर हे विष्णूचं कवी दशावतार, तो उसकी स्टोरी है ये. तर सगळ्या आर्टवर ना एक वेगळी वेगळी देवाची स्टोरी आहे. ओके, इसके ऊपर किसका है, किसकी स्टोरी है इसके ऊपर? एक मीना की कहानी, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. ओके ओके, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. तर त्याचं हे आर्ट ह्याच्यावर डेपिक्ट केलं आहे. मीना की कहाणी, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. तर हे आर्टमधनं सांगितलं जाते आहे आपल्याला. तर बघू शकतात खूप सुंदर असं आर्टच्या फॉर्ममध्ये एक मेसेज दिला जातो आहे. तो आपको अगर कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर 9829492503. ओके. तो आपको अगर कांटेक्ट करते हैं तो आप उनको डिलिव्हरी भी करा देते हैं. थँक्यू. हे बघू शकतात आपण आता लेदर पपेट या काउंटरला आलेलो आहे. तर ह्यांच्याकडनं जाणून घेऊया की ह्यांच्याकडे काय काय आज वस्तू घेऊन आलेले आहेत. आहे तो आप क्या लेके आए हो? क्राफ्ट का चर्मा चित्रकार बनता है सर. ये आंध्रा का स्पेशल क्राफ्ट है. ओके. ये लेदर पे पूरा हाथ से बनाता है. तो बहुत ट्रेडिशनल आर्ट होता है आंध्रा से. और सारा पेंटिंग बनाता है. तो ऐसा वाला पौधों पे ऐसा पेंटिंग्स बनाता है. ओके छोटा छोटा बनाता है. ओके. और इनका क्या कॉस्ट है? 1500. तो हे बघू शकतात हे 1500 आहे. और ये जो हँगिंग का है 350 का. और हे बघू शकतात छान असा लॅम्प आहे. हे 2800 आहे. तसंच ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स भेटून जातील, तसेच साइजेस आहे. और ये छोटे वाले जो है, ये छोटे जो इधर आहे 1500. तर तिकडे पण बघू शकतात, त्या साईडला पण लावलेले आहे, तसंच इथेही लावलेले आहे. आणि इथे पण बघू शकतात ह्याच्यामध्ये आता जसं हे गोल होतं तसंच हे एक वेगळ्या शेपमध्ये आहे. इसका क्या कॉस्ट है? 1500. तसंच एक आहे, ये क्या है, लॉन्ग वाला है क्या? छोटा वाला. इसका कितना कॉस्ट है? 600. हे बघू शकता छोटा आहे, याचा 600 आहे. आणि वायर होल्डर कनेक्शन है. ओके, बल्ब लगाना है. ओके की मग ते पेटल्यावर असं दिसणार. तसंच हे बघू शकता जे आर्ट त्यांनी इथे मेन्शन केलं आहे. तर हे आर्टचे इथे पीसेस ते लावले आहेत तिकडे. त्याचं सेम इकडे ठेवलं आहे त्यांनी. आणि हे अशा प्रकारे ना हे पिछवाई आर्ट वगैरे पण आहे याच्यावर केलेलं. इसको पिछवाई आर्ट ही बोलते ना. हे बघू शकतात. तर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर नक्की तुम्ही इथे येऊन त्यांना भेट द्या आणि ह्यांच्याकडनं हे बाय करा. मी तुम्हाला ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर देईनच नक्की, म्हणजे तुम्ही हे तुमच्या घरात ऑनलाईनसुद्धा मागवू शकतात त्यांच्याकडनं ऑर्डर करून. आणि हे डेकोरेटिव्ह आयटम म्हणून यूज करू शकतात. त्याचं इथे आहे ना हे बघू शकतात हे मोठी पेंटिंग आहे. इनका क्या कॉस्ट आहे? 35,000. ही 35,000ची ती एक्झॅक्टली अशी दिसते. और अगर आपको कॉन्टॅक्ट करना है तो आपका मोबाईल नंबर तर बघू शकतात सिंधेश श्री रारा मुल्लू आणि वरती त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. हे नॅशनल अवॉर्डी आहे 2006 मध्ये. आणि हे लेदर पपेट आर्टिस्ट आणि पपेट शो
आणि त्यांनी खाली त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे. तर तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या वस्तू मागवू शकतात आणि आपलं घर सजवू शकतात. थँक्यू. तर हे जे सगळं आर्ट आहे ना, हे आपलं बकरीचं जी स्किन असते त्याच्या लेदरपासून हे बनवलेलं आहे. कारण जिथे आपलं बकरीचं मटण विकलं जातं तर तिथे स्किन जी असते ते आणतात, त्याच्यावर प्रोसेसिंग काम करतात आणि त्याच्यापासून मग हे सगळं बनवून त्याच्यावर पेंटिंग वगैरे करतात. तर हे यांचं जनरेशन वाईज चाललेलं आहे आणि बघू शकतात त्यापासून किती सुंदर असं आर्ट त्यांनी बनवलेलं आहे. रामसिंग कुमावत आर्ट तरकशी राजस्थानवरनं आलेलं आहे. तर ह्याला हे नाव जे दिले ना आर्ट तरकशी, हे अशाने पडलं आहे की हे जे वुडन आहे ना ह्याच्यामध्ये हे तारेने सगळं काम केलं जातं म्हणून ह्याला तारकशी म्हणतात. तर बघू शकतात खूप सुंदर सुंदर असं त्यांनी हे वुडनवर कार्विंग करून हे बसवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ह्या पेटी बनवलेल्या आहेत, वेगवेगळे डबे बनवलेले आहेत बघू शकतात. तसंच इथे बघू शकतात इयरिंग्ज आहेत. तर हे 350 रुपये आहेत, 300 रुपयापासून आहेत. की चेन्स आहेत. हे कितने का आहे? 200चं आहे. तसं हे एक बघू शकतात खूप अँटिक अशी फणी आहे, ही 1000 रुपयाची आहे. तसंच ह्याच्यामध्ये बघू शकतात वाघाचं आहे, हत्तीचं आहे. तर अशा प्रकारे हे आर्ट बनवलं जातं. त्यांचं इन्स्टा पेज पण आहे, दस्तकर.delhi म्हणून त्यांचं इन्स्टा हँडल आहे. तर ते बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ते काम करतात. तर इथे ना तुम्हाला रिंग्स पण बघायला भेटेल. तर इथे बघू शकता तुम्ही हे वुडनपासून असे रिंग्स बनवलेले आहे. हे झुमके आहेत, तसेच फणी आहे, तसेच हे चमचे आहे. ये क्या मटेरियल से बना है? ये कौन सा वुड है? ये वुड सीसम वुड आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे हे तारीचं ना एम्बॉसिंग केलं जातं ह्याच्यावर. हे 600 रुपये आहे. तसंच हे असे नेकलेसेस भेटतील तुम्हाला. तसंच हे बघू शकता अलग जैसे तार काटते पतरे में से. ओके, पतरे में से आप ये तार काटते हो अलग अलग. हाँ, ये 1 फीट के तार काटना पड़ता है. फिर तार काट के फिर इसको गर्म करके फिर इस प्रकार से ये अनकम्प्लीट बघू शकतात. अशी ही डिझाईन पहिली करून घेतात, त्यानंतर ही तार ह्याच्यामध्ये बना के फिर मग ठोकतात. फिर जाके तार. ओके, तो बघू शकता खूप सुंदर असा आर्ट है. अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर. तर ना हे काका स्वतः कारीगर आहेत, रामसिंग कुमावत. त्यांनी वरती ते और कारीगर है ही नहीं. ओके, तो ये सब खुद बनाते हो अकेले. तर हे ह्यांच्या जनरेशन पासून चालत आले आहे आणि हे स्वतः हे सगळं करतात. त्यांच्याकडे कोणीही कारीगर नाही आहे. आणि हा त्यांचा नंबर आहे रामसिंग कुमावत. त्यांनी वरती मोबाईल नंबर दिलेला आहे, खाली त्यांचा ॲड्रेस पण आहे. आणि इथे बघू शकतात ब्रास वायर इनले, तारकशी, फिगर अँड डिझाईन वर्क. तर अशा प्रकारे ह्यांचा हा सगळा आर्ट आहे. तर नक्की इथे येऊन तुम्ही भेट द्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ह्यांच्याकडे अशा प्रकारच्या वस्तू मागवू सुद्धा शकता. थँक्यू काका. तर इथे बघू शकतात खूप सुंदर असे हे ना पेंटिंग्स केलेले आहे. ह्याला ट्रायबल गोंडी भीती पेंटिंग असं म्हटलं जातं. तर इथे त्यांनी काही असे ना पेंटिंग्स करून डिस्प्लेला लावलेले आहेत आणि इथे सेल करायला आणलेले आहेत. तर आपण ह्यांनाच विचारून घेऊया ह्या पेंटिंगचं काय महत्त्व आहे आणि त्याच्या मागची स्टोरी काय आहे. तर इथे त्यांच्या हातात सुद्धा एक छान असं पिक्चर है. तो आप क्या बता पाओगे आपकी पेंटिंग के बारे में? सर ये गोंडी भित्ति चित्रकला है और इसकी गोंडी भित्ति चित्रकला इसलिए बोलते हैं क्योंकि पहले ये दीवारों से शुरुआत हुई थी और फिर उसके बाद कागज़ पे और फिर कैनवास पे आया है और बाकी चीज़ों पे. तो ये जो है डिज़ाइन पे आधारित होती है और ट्रेडिशनल जो कथा कहानी होती है इसके आधार पर इसको चित्रण किया जाता है. इसके बाद यहाँ पर जो अलग अलग डिज़ाइन है, हर एक आर्टिस्ट की अलग एक सोच होती है. जैसे कि मेरा जो सोच है, कोई पेड़ में देखता हूँ तो उसमें मुझे कई प्रकार की जो शक्ल नज़र आती है, उस चीज़ों को मैं अपने चित्रों में दर्शाता हूँ. अभी हाल ही में ऑस्ट्रेलिया के प्रधानमंत्री को मेरा ही काम भेंट में दिया गया था. तर बघू शकता सिटी भास्कर या पेपरमध्ये सुद्धा त्यांचं हे छापून आलं होतं. तर खूप सुंदर असं हे आर्ट फॉर्म आहे. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे चित्र त्यांनी दाखवलेले आहे बघू शकतात.
तर तुम्हाला जर असं आर्ट घ्यायचं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर आहे ट्रायबल गोंडी भित्ती पेंटिंग आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर ह्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू. तर इथे बघू शकतात एक डिफरंट फॉर्म ऑफ आर्ट आहे. हे जे पूर्ण एक्झिबिशन आहे ना, इथे वेगळं आर्ट त्यांचे आर्टिशियन्स घेऊन आलेले आहे. तसं इथे बघाल तर इथे हे ना थोडंसं वेगळं आर्ट आहे ज्याच्यात कार्विंग केलेलं जातं. त्याला म्हणतात सांजी आर्ट, पेपर कटिंग. तर त्यांनी त्यांची स्टोरी इथे दिलेली आहे. तर आता आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया हे करण्यामागचा उद्देश काय आहे. हेलो भाई, ये सब करने के पीछे का रहस्य क्या है, आप बता पाओगे? के लिए लोग लगाते हैं, ये आर्ट है, इसको हम लोगों ने रखा हुआ है. ओके. टोटल ये पेपर से और इसी सीजर से कटिंग होती है. ओके. इसी से डिजाइन बनाए जाते हैं. ओके जी. और इसमें कुछ है नहीं, बाकी वॉलपेपर इसको फ्रेमिंग करा सकते हैं या इसका बैकग्राउंड जो भी कलर आपको पसंद हो डाल सकते हैं. ओके. पर ये करने की सोच आपको कहाँ से आई? सोच क्या, ये हम लोगों का पुश्तैनी काम है. ओके. पेपर पे डिजाइन कैंची से कटिंग करके डिजाइन बनाना. ओके. किसी चीज़ों को खूबसूरती से सजाना. ओके. तो आपसे ये जनरेशन से चलता हुआ है. तो ये मथुरा का आपका आर्ट है और वहाँ पे ये ओके उधर किया जाता है. तर बघू शकता हे जे सगळे जे आर्ट आहे ना, हे अशा प्रकारे पेपरचं कटिंग करून त्याच्यामधनं हे आर्ट दाखवलेलं आहे. तर ह्यामध्ये बॅकग्राऊंडला पण कुठलाही कलर सिलेक्ट करू शकतो. तसं इथे व्हाईट अँड ब्लॅक केलेलं आहे. तसं इथे बघू शकतात ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर इथे बघू शकतात वेगळा पेपर यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे पेपर यूज करून ड्रॉइंग्स हे करू शकतो किंवा हे पेंट किंवा हे आर्ट म्हणू शकतो आपण ह्याला. तर बघू शकतात खूप सुंदर असं आर्ट आहे आणि वेगळीच कला आहे ही. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर त्यांनी पाठीमध्ये त्यांचा ना मोबाईल नंबर दिलेला आहे. तर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊ शकतात आणि यांच्याकडनं हे बाय करू शकतात. थँक्यू. तर इथे आहे दिलीप महाराणा पेंटिंग पत्ता चित्र, ओरिसावरनं आलेले आहे. तर हे बघू शकतात हे वाघाचं क्या बोलते हैं. ओके. हे पेपर माचेपासून बनवलेले आहे. पेपर किचन्स. ओके. और ये सुपारी में बनाया गया है. ओके. हे सुपारीपासून जगन्नाथ भगवान का फेस बनाया है. तर बघू शकतात. तसंच इथे हे पेन्सिल्स आहे. इनका क्या कॉस्ट है? 50 रुपीज़ का है, 100 रुपीज़ का है. ओके. 150 का है, 100 रुपीज़ का है. किचन्स 50 ओके. रुपीज़ का है. तसंच इथे ना हे आर्ट वर्क पण आहे. ये क्या आर्ट है? इसको बोलते हैं पट्टचित्र. ओके. और ये सारी हाथ की बनाई हुई है. ओके. और ये टसर सिल्क के ऊपर बनाया जाता है. ओके. और ये है कैनवस के ऊपर, हैंडमेड कैनवस के ऊपर ओके. बनाया जाता है. तर इथे बघू शकता हे कॅनव्हसवर आणि बाकी हे सगळे ना टसर सिल्क. मार्केट का नहीं है, बाजार का करना. ओके. नेचुरल कलर से किया जाता है. ओके. व्हाइट कलर हम लोग सीसर से बनाते हैं. ओके. और ब्लैक कलर में जो लैम्प शुड जलता है इसका डॉस्ट और कॉम ओके. दोनों मिक्स करके ब्लैक यूज करते हैं. ओके. और जो ब्रश यूज करते हैं मार्केट का नहीं है. ओके. खुद हम बनाते हैं चूहे का बाल का. ओके. ओके. करते हैं. ओके. तर बघू शकतात आपल्या उंदरांच्या केसापासून ब्रश बनवतात आणि त्यापासून ही पेंटिंग करतात. ओके. तर प्रत्येक देशामध्ये एक वेगळं वेगळं काहीतरी आपल्याला नवीन जाणून घ्यायला भेटते की तिकडची जी संस्कृती आहे किंवा तिकडचं जे ट्रेडिशन आहे ते कशा प्रकारे ही लोक जोपासतात आहेत. तर इथे बघू शकता हे टसर सिल्कवर किती सुंदर अशी ही पेंटिंग काढली आहे बघू शकतात. हे कोणते भगवान आहे? शिव पार्वती का. ओके. तसंच इथे आपला गणपती बाप्पा आहे बघू शकतात आणि ह्याच्यात जे कलर यूज केलेत ना हे पण नॅचरल कलर्स असतात. हे बघू शकतात हे रामायणची पूर्ण स्टोरी यांनी ह्या पेंटद्वारे इथे प्रदर्शित केली आहे. जर बोलण्यात कुठे काही चुकत असेल तर माफ करा, कारण मला एवढं ह्या आर्टबद्दल माहिती नाही जेवढं ह्या लोकांना माहिती आहे. पण ह्यांना इथे बोलता येत नाहीये कारण आपली भाषा त्यांना नाही समजत. ते मोस्टली हिंदी बोलतात. हे बघू शकतात डोर हँगिंग आहे तिथे. तसं ही एक पेंट बघू शकतात. इसका क्या कॉस्ट है? तसंच हे एक आर्ट बघू शकतात. हे तसं सिल्क पे है ना ये? टसर सिल्क के ऊपर है. ओके. जो भी हमारी पेंटिंग बनता है सारी मैत्री स्कल के ऊपर बनता है. ओके. रामायण की है, गणेश का है. इसके ऊपर भी क्या स्टोरी है? ये कृष्णाला का स्टोरी है. ओके. तर इथे बघू शकता ही आपली कृष्ण भगवानची स्टोरी आहे याच्यावर आणि किती सुंदरपणे बारीक असं काम केलेलं आहे याच्यावर बघू शकतात आणि क्लीन वर्क आहे एकदम. और इसका क्या कॉस्ट है?
ये 16,500 16,500चं आहे हे. तसंच इथे पाठी एक वेगळी स्टोरी आहे बघू शकतात आणि वेगळं पेंटिंग आहे. आणि बघू शकता तुम्ही किती बारीक काम आहे त्याचं. तसं पेंटिंग पण सगळं किती क्लीन भरलं गेलं आहे. अशा प्रकारे ही पूर्ण पेंटिंग दिसते. इसका कॉस्ट क्या है? सेम प्राइस है. ओके, तर 16,000. तर आपण ही अशा प्रकारची आहे ना त्यांच्याकडनं पेंटिंग घेऊन आपण फ्रेम करू शकतो आणि घरात लावू शकतो. और अगर आपको कांटेक्ट करना है तो आपका मोबाइल नंबर 7008476568. आपका नाम? मेरा नाम दिलीप कुमार महाराणा. मैं जगन्नाथपुरी ओडिशा में रहता हूँ. ओके, तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडनं जर तुम्हाला कुठलीही वस्तू बनवून हवी असेल तर त्याच्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मागवू शकता. थँक्यू. तर इकडे असे ना हे पॉटरी आयटम सुद्धा आहेत बघू शकतात. खूप सुंदर असे पॉट्स आहेत. ये क्या मटेरियल आहे? सेरामिक आहे. इसका क्या कॉस्ट आहे? ओके, इथं बघू शकता हे 1200ला आहे. तसं हा छोटंसं पॉट आहे हा 600ला आहे. तसं हाही एक 600 आहे. हे पण सुंदर आहे 1500चा. तसंच हा एक मोठा इथे वास टाईप आहे 8000चा आहे. तर खूप सुंदर सुंदर असे ना इथे वस्तू डिस्प्लेला लावलेले आहे. रजीब माहिती आर्ट टोकरा हे वेस्ट बेंगॉलवरून आलेले आहेत. तर ह्यांच्याकडे बघू शकतात सुंदर असे ना पितळेचे हे वस्तू आहेत. सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. इसका क्या कॉस्ट आहे? ओके, तसंच इथे एक बघू शकता आपलं वेस्ट बेंगॉलची जी कालीमाता आहे तिचं पूर्ण हे आहे. इसका क्या कॉस्ट आहे? 22,000. हे 22,000चं आहे. तर इथे पण बघू शकतात असं फेस आहे आणि खूप सुंदर अशा ह्यांच्याकडे ना वस्तू आहेत. तर खूप सुंदर सुंदर असे ऑप्शन्स घेऊन आलेले आहेत हे इकडे. तर नक्की तुम्ही इथे येऊन त्यांना भेट द्या. ते तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे संध्या मेटल क्राफ्ट. तर ह्यांच्याकडे खूप असे वेस्ट बेंगॉलचे ब्रास रिलेटेड वस्तू भेटतात. तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं बाय करू शकता. तर बघू शकता खूप सुंदर सुंदर असं मूर्त्या ते घेऊन आलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण एक्झिबिशन आहे ना कव्हर केलं आहे जे स्काउट हॉलमध्ये लागलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.